तर आपण आता यांच्या पंचकर्म जिथे केलं जातं त्या रूममध्ये आलेलो आहोत आणि माझ्याबरोबर डॉक्टर मितोशी आहेत. लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो बेसिकली पंचकर्म म्हटलं की ते खूप ॲस्थेटिकली खूप छान वाटत असतं. नेमकं ते काय आहे, इथे काय काय केलं जातं ते आम्हाला आता जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर मितुशी आहे. सो जसं इंट्रोड्यूस करतानाच मॅम बोलले की पंचकर्म हे बाहेरच्या जगाला असं वाटतं की खूप ॲस्थेटिक आणि फक्त मसाज करणं एवढंच आहे. बट आपलं जो आयुर्वेद आहे, जो आपलं जुनं शास्त्र आहे, तो आपला चिकित्सा नी स्पाईनमध्ये खूप प्रॉपर वेने आणि ऑथेंटिक वेने इकडे फॉलो केलं जातं. जसं की इकडे तुम्ही बघताय तर इकडे प्रॉपर ऑथेंटिक मसाज टेबल आहे. ओके, मग इकडे एक प्रॉपरली स्टीम मशीन आहे जिथे की आपण रुग्णांना आत बसवतो आणि मग इकडे वाफ दिले जातात. याने खूप मेजर इफेक्ट होतात पेशंट्सला आणि एक ऑथेंटिक जो आपण वाफेच्या मशीन्सचं यूज करतो. सो यात आपण पेशंट्सला आत बसवतो बेसिकली आणि इकडेपर्यंत आपण वाफ देतो. याने काय होतं की डीप टिश्यू लेवलपर्यंत पेशंटचं हीलिंग सेन्सेशन प्रॉपरली होतं. मग जर इकडे तुम्ही बघाल तर हा पंचकर्माचा बेड आहे ज्याच्यावर विविध प्रकारच्या उपचार होतात. जगाला एवढंच माहिती आहे की फक्त मसाज इज इक्वल टू पंचकर्मा, बट असं नाही आहे. आपल्या चिकित्सा नी स्पाईनमध्ये आपण विविध उपक्रम करतो, जसं की आहे स्नेहन स्वेदन. ओके, ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर ऑइल मसाज करतो आणि मग बस्ती उपक्रम असतो ज्याच्यात विविध प्रकार आहे. जानू बस्ती, कटी बस्ती, मन्या बस्ती. सो आमच्याकडे खूप सारे पेशंट्स येतात जसं की सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, मग नी ऑस्टिओआर्थरायटिसचे येतात, मग लंबार स्पॉन्डिलायटिसचे येतात. तर आपण इकडे त्यांना बसवतो. उडीदाचं पीठ लावलं जातो पर्टिक्युलर रिजनवर. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पेशंट आहे लंबार स्पॉन्डिलायटिसचा. सो आधी आपण त्यांना इकडे पूर्ण ऑइल मसाज करतो आणि मग लंबार स्पॉन्डिलायटिस म्हटल्यावर की जो कटी प्रदेश आहे म्हणजे जो कमरेचा भाग आहे तिकडे उडीदाचं पीठ लावून तेलाची धार सोडली जाते. सो तेवढं लोकल आपण काम करतो, उपचार करतो, जेणेकरून जे लंबार जो पार्ट आहे तो स्ट्रॉंग होतो आणि हीलिंग होतात. अशा प्रकारे आपल्याकडे इंटरनल बस्ती पण उपक्रम होतो ज्याला आयुर्वेदामध्ये योग बस्ती म्हटलं गेलं आहे. बाहेरच्या जगात त्याला एनिमा म्हणतात, पण आयुर्वेदामध्ये त्याला बस्ती हा उपक्रम सांगितला आहे ज्याच्यात आपण आयुर्वेदिक औषधं, काढा, तेल वगैरे पेशंट्सना, रुग्णांना प्रवेश करतो. मग इकडे जर तुम्ही बघू शकाल तर हा आहे शिरोधाराचा पॉट, विच इज ऑथेंटिक तांब्याचा हा शिरोधाराचा पॉट आहे. सो हा बेसिकली आपण पेशंट्सना रिलॅक्सेशनसाठी पण यूज करतो आणि ॲट द सेम टाईम शिरोधारा हा खूप इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ट्रीटमेंट आहे इन आयुर्वेदा. तर आपल्याकडे बऱ्याच रुग्ण आर्थरायटिक चेंजेस किंवा जुन्या जुन्या आजार घेऊन येतात जे एक मानसिक, शारीरिक तर थकवा असतोच, सोबत मानसिक थकवा पण असतो. सो हा शिरोधारा पॉटमध्ये आयुर्वेदिक तेलांचं इकडे धार सोडली जाते आणि ते पण फक्त जो आज्ञाचक्र आहे तिकडे आपण 20 मिनटं धार सोडतो, जेणेकरून आपण पेशंटच्या मानसिक याच्यावर बॅकग्राऊंडवर काम केलं तर लगेच आपल्याला फिजिकल गोष्टींवर पण खूप चांगला उपचार दिसतो. सो या प्रकारे आपल्याकडे प्रॉपर पंचकर्म रूम डेडिकेटेड आहे आणि ट्रीटमेंट सुरू असताना आपण माइल्ड म्युझिक पण चालूच असतो, ज्याचं आपण म्हणतो की संवाहन चिकित्सा. आता याच्यामध्ये आपण काय करतो की बॅकग्राऊंडमध्ये माइल्ड म्युझिक चालू असतो आणि आपले जे थेरपिस्ट आहेत ते विविध प्रकारे पेशंट्सना ते लोक संवाहन करतात, जेणेकरून एक पेशंट एक सबकॉन्शियस स्टेटमध्ये जातात, रिलॅक्स होतात आणि स्पायनल कॉर्डचं जो हीलिंग आहे या प्रकारे ते अजून बरं होतं. सो पंचकर्मा इज व्हेरी एसेन्शियल ट्रीटमेंट आणि आपण चिकित्सा नी स्पाईनमध्ये आयुर्वेदा, पंचकर्मा आणि चायनीज थेरपी या प्रकारे आपण कॉम्बिनेशन्स पेशंट्सना देतो. नमस्कार. आता हा जो उपक्रम इथे चालू आहे त्याला आयुर्वेदामध्ये पोटली स्वेद म्हणतात.
सुश्रुत संहिता चिकित्सा स्थानमध्ये सांगितलं आहे, पिंड स्वेदो भवेद तत्र बद्ध पिंडिको स्वेदा, म्हणजे की हा जो पोटली आहे त्यात विविध आयुर्वेदाचे औषधं टाकले गेले आहेत आणि या आयुर्वेदाच्या औषधाने आपण पिंड स्वेद म्हणजे की पोटली मसाज करतोय, जेणेकरून हे रुग्ण जे आहे ते लंबार स्पॉन्डिलायटिससाठी आले आहेत. हा जो पोटली मसाज आहे त्याने त्यांच्या पूर्ण अंगाला स्ट्रेंथनिंग होणार आणि जे टाईट चिटकलेले मसल्स किंवा नर्व्स आहेत ते पण ते लूजनिंग लूज होतील आणि मसल्सला ओव्हरऑल स्ट्रेंथ भेटणार आणि लंबार स्पॉन्डिलायटिस ठीक करायला पण ते हा उपक्रम खूप इम्पॉर्टंट आहे. सो इकडे आपण द्रव्य, वात कमी करणारे द्रव्य जसं की निर्गुंडी, सहचर, दशमूल अशा बऱ्याच द्रव्यांचा आपण इकडे पोटली बनवतो आणि अगदी आयुर्वेदिक ऑथेंटिक उपचाराने इथे पोटली मसाज केला जातो.